हर्षद जसा गेला तसा खाली आलाय. लागला का रे? सगळं भरलाय तो, सगळा भरला. वरती पळत गेला आणि दपकन पडला. अरे डॅश डॅशला दगड लागला. मॅटर हो गया गाइस, ये तो बहुत बड़ा मॅटर हो गया गाइस. हर्षदला खूप जोरात लागलेलं आहे. हर्षद आहे ना आता रडायला लागलेला. हर्षदला आहे ना खूप जोरात लागलेलं आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आता मी छान तयार झालेली आहे कारण आज आहे आषाढी एकादशी आणि आज आमचा प्लॅन झालेला आहे गावाकडे जायचा. आज बाहेर वातावरण पण खूप सुंदर झालेलं आहे आणि पूर्ण फॅमिली घरी पण होती. म्हटलं चला आपण आज गावाकडे जाऊयात. आणि इकडे ना ऋषी पण आवरतोय. झालं का सर? किती वेळ आहे? आवरतोय थोडाच वेळ. आपल्याला त्याच्यावर व्हिडिओ. अरे ते तसे झाले नाही यार. ते नीट कर ना, त्यांना काहीतरी कर. त्याला पाणी मारणं पडेल. थोडस करतो मी, थांब. आणि हर्षद बघा, आमचं सर्व आवरलेलं आहे. हर्षद असंच पडलेलं आहे. मला काय फक्त कपडे घालायचे. अंघोळ झाली माझी सकाळी. वाटत तर नाहीये. मी केस नाही धुतले म्हणून. जा तोंड बिंड धू, हातपाय वगैरे धू, मस्त तयार हो. जा पळ. हा थांब, संकेत दादा आंघोळ करते ना. आज मी असं मस्त कुर्ती सेट वगैरे घालून तयार झालेली. तर ऋषी सांग ना, थोडं कॉम्प्लिमेंट कर ना, कशी दिसते मी? छान दिसते, खरंच छान दिसते. असं ट्रेडिशनल पण कधी कधी छान दिसतं तुला. कधी कधी छान दिसतं. हो, रोज रोज तू ट्रेडिशनल कुठं घालते? म्हणजे ट्रेडिशनल जेव्हा आपण घालते तेव्हा छान दिसते ना. कधी कधी म्हणजे नेमकं म्हणायचं काय मी? छान दिसते तू, नेहमीच छान दिसते. कोणताही ड्रेस घालो तू छान दिसते. तेच ते रिपीट सेम. हर्षद बघा काय घेऊन आलाय. कुठले हर्षद आहे? तुमचे फोटो आहे दोघांची. हा, तो एक गिफ्ट बॉक्स होता ना, त्यातला फोटो आहे तो. हा माझ्या बर्थडेचा फोटो आहे. हा वाला 18th बर्थडेचा फोटो आहे. आणि हा वाला आपण शूटला गेलो होतो ना, तिकडचा फोटो आहे. ऋषीने आता परत ड्रेस चेंज केलेला. आता आहे ना ब्लॅक कलरची हुडी घातलेली त्याने आणि गॉगल पण लावलेला. एकदम मस्त दिसतंय. आता बघ, आता भारी झाले केस तुझे. आता संकेत सुद्धा तयार झालेला आहे. संकेत दाखव तुझं सुंदर सुंदर तोंड. असं करू का? आणि हर्षद सुद्धा तयार झाला. हर्षदने ना मस्त टी शर्ट घातलेलं आहे. आईने ना लाल कलरची साडी घातलेली. आईंची साडी खूप सुंदर दिसतीये. तू पण लाल कलरची हुडी घातली होती ना, तुम्ही तिघं मॅच झाले असते. काढले मी आता. तर आता आम्ही ना सगळेच तयार झालेलो आहे आणि आम्ही तिकडे खायला ना साबुदाणा वगैरे पण घेतलेला आहे. चलो, झाली सगळी तयारी? हा झाली. चला मग. आता आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आज आम्ही चाललोय मारसावळीला. आणि आम्ही ना आपली स्कॉर्पिओन घेऊन चाललेलो आहे. बाहेरचं वातावरण आहे ना एकदम सुंदर झालेलं आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे मारसावळीला. आणि ना या बाकीच्यांचे ब्लॉग चालू व्हायच्या आधीच आहे ना मी गाडीतच सुरू करून दिला ब्लॉग. ऋषी स्पेशली आलेला आहे शेती बघायसाठी. काहीच तर आता आम्ही ना पूर्ण शेताला असा गोल चक्कर मारलेला आहे आणि आता चाललोय समोर. कोणता? हे भुईमुगाचं आहे आणि कपाशीचं आहे. कपाशी म्हणजे काय? कपाशी म्हणजे काय? कापूस. ते नाही सांगू शकत. दुसऱ्याच्या वावरातलं मला काय माहिती. एवढं सांगितलं बा झालं. कपाशीचं आहे ना. कशाचं कशाचं आहे? तुरीचं पण आहे का झाड? चवळीचं पण लावलेलं आहे. म्हणजे शेंगा फाईट चालू आहे. शेंग्यासोबत शेंगा पाहिजे. आता हर्षद फॉर्म मध्ये आला. हर्षद फॉर्म मध्ये आला. आता आम्ही ना तळ्याजवळ आलेलो आहे आणि इथं बसून आहे ना आम्ही मस्त साबुदाणा खाणार आहे. आता इकडे ना फट्टा बिट्ट टाकून घेता येईल. ऋषीने तर मस्त साऊंड पण लावलेला आहे. अरे पण साऊंड पेक्षा ना तिकडून मस्त मोरांचा आवाज ऐकू येतोय. आपण एन्जॉय करायला साऊंड पाहिजे ना. काय ना आम्ही साबुदाणा ते खायला घेतलेलं आणि चारही बाजूने ना मस्त मोरांचा आवाज येतोय. आता ना मस्त पैकी फराळ झालेला आहे. दोघे ना पावल्या खेळत आहे. तू पण काय? चला ना आपण सगळे जाऊ ना. तुझा पहिले तुझा. संकेतला जमतं. संकेतला संकू शिकव. संकेतला जमतं. संकेतला संकेतला जमतं. अरे संकेतला जमतं. जा संकेतला जमतं खरं. अरे मिनिटे बरोबर सगळे घरी खेळतात. खेळून दाखव. सांग. येतं तुला. आता ना आम्ही इथं मस्त रिलॅक्स करतोय. कुठे चढायचंय? पळत जाऊ. पळत नाही जाऊ शकत. हळूहळू जाऊ शकतो. हा पळा. राहिली. अरे हर्षद. हर्षद जसा गेला तसा खाली आलाय. लागला का रे? कोणी सांगितलं दीड जानपणा करायला? मी जातो म्हणे. बाई लागलं काय? रडतय. लागली बाई पोरगी. पॅन्ट बघ. पॅन्ट बघ किती भरवली. सगळं भरलाय तो. सगळा भरला. वरती पळत गेला आणि दपकन पडला. लागलं का? अरे डॅश डॅशला दगड लागला. मॅटर हो गया गाइस, ये तो बहुत बड़ा मॅटर हो गया गाइस. अब तो खतरनाक काम है.
पॅन्ट काढ पॅन्ट काढ. काढून हवा लावू आपण, हवा मारू. दाखव ना. काही नाही. ए, अडे, त्याच्या डायट डॅशला दगड लागला. तू कुठं चालला बमलत वरती? दाखव. लय जोरात लागला. बापले काय ना, हर्षदला खूप जोरात लागलेलं आहे. आणि सांगू पण नाही शकत, म्हणजे डॅशला लागलं डायरेक्ट दगड. दगड लागला तर तिथे डायरेक्टच खाली आला आणि ते लागलं असं. दगड बघ ना किती मोठा आहे, तो दगड लागला त्याला. दाखव मला, दाखव वर काढ. पॅन्ट काढ हर्षद. काही नाही होत. कस काय लागलं तिथं, कस काय लागलं? पळाला ना वरती. हर्षद मस्त खेळत होता, मध्येच त्याला लागून गेलेलं आहे. हर्षद आहे ना आता रडायला लागलेला. हर्षदला आहे ना खूप जोरात लागलेलं आहे. आता एसीची हवा देऊ आपण तिथं. दुखतंय का रे खूप? मोकळं पाय करून बस. पॅन्ट काढ ना. पॅन्ट काढ. हा ती मोठी पॅन्ट काढून टाक. सीट रिक्लाइन कर का रे. एवढं तेवढं काही नसतं. असं स्ट्रॉंग बनायचं लगे मम्मी सारखं. सरक मग. हा झोपून राहत जरा वेळ. वरती सरक, माझ्या हवा लागेल खाली. आता ऋषी, अशा आता मजा का झाली आहे का? माझ्या काय एवढी हवा लागली पाहिजे ना. त्याला पण एकदा मुंगळा चावले होते. तू का बघा काय नव्हतं. रसवंतीवर गेलता रस प्यायला. 2-3 वर्षाचा होतो. हा, पण चावला तर होता ना. आम्ही थोडं म्हणलं आता चावले. तेव्हा चावला होता. ये. एक चीड भेटली ऋषी. 2 वर्षाचा होता, रस प्यायला गेला. अंदर की बात बाहर कैसे आ गई? सांगत म्हणजे सॉरी. आणि रस प्यायला गेले पप्पा ते त्याचे मित्र बसले गप्पा मारत मोरे चौकात. आणि ते रसाचं काढलेलं नाही राहत का ते बाहेर निघतं ते भुस्सा, ते गेलं उचकायला. ते काय बघायला त्याच्यात होते मुंगळे. पण असं लाल झालत पूर्ण सुजला होता पायापर्यंत. पळा गो पळा. आलं आता पळा. कॅमेरा घे. खोल्यावरती सुरशा माझ्याकडे नको करू. मुंगळा चावला होता ना. ए खोले ऋषा दे नको. खोले तिथे पागल माणसं. स्वतः तळ्याजवळ जातोय आणि मला वरतून ओढतोय. दोघं जाऊ आपण तळ्यात. काय कुठे चावला तो? आणि पोहता एकाला येत नाही. कुठे चावला तो मुंगळा? 2 वर्षाचा होतो गाईस. काय करता, पॅन्ट मध्ये मुंगळे घुसले. चावला तर होता ना. काढूनच घरी आणलं. हर्षदकडे गाईस जर आता आहे ना ऋषीची एक चीड तर आम्हाला माहिती झालेली आहे. हे पाय याचं काय चालू आहे? चड्डी काढ म्हणते त्याला, मोकळे हवा लागू दे. हे सर्व आहे ना गाडी जवळच ते दगड दगड खेळत बसलेले आणि मला आहे ना थोडं फिरायचं होतं, त्यामुळे ना मी थोडं समोर आलेली आहे. आणि बघा ना इथं किती भारी आहे. या साईडला तळ आहे, इकडे थोडं प्लेन जमीन आहे आणि डायरेक्ट डोंगर आहे. सकाळ सकाळी फिरायला तर किती भारी वाटत असेल ना. इकडे समोर फिरते आणि मागून ऋषी काय करतोय, त्या साऊंडवर आहे ना लायनचा कुत्र्यांचा त्याचा आवाज लावतोय. एवढे टचकले होते मी आता 1 मिनिटासाठी, कारण की मी ना एकदम माझ्याच गणगणित होते. मी ना इकडे समोर मस्त मोर बघत होते, फोन मध्ये ना एकदम झूम करत होते आणि मोर शोधत होते. आणि तेवढं त्यांनी ते वाजवले, लय डेंजर टचकले. परत लावलाय. नको ना प्लीज. अरे ते आवाज ऐकून यायचा खरंच एखादा. काय सुंदर वातावरण झालंय ना पण इकडचं. डोंगरामध्ये ना खरंच खूप सारे मोर असणार आहे, कारण की चारही बाजूनी मोरांचा आवाज येतोय. काय ना आमचा पेशंट सुद्धा उतरलेला आहे गाडीतून. पेशंटला बरं वाटतंय की नाही काय माहिती. पेशंट बरं आहे का? अजून कुठे दुसरीकडे नाही लागलं ना? हाताला पण लागलं का? डायरेक्ट जसा गेला तसा खाली रिटर्न आला होता. मला दाखवतो व्हिडिओ कसा आहे. तर आता आम्ही ना घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आईंनी ना आम्हाला एका दुसऱ्या रोडने आणलेलं आहे, जो रोड आहे ना खूप सुंदर आहे. मस्त 2 साईडला डोंगर आहे, मधून आपली गाडी चालली आहे. एकदम भारी वातावरण आहे इकडचं. गाडीतून उतरलं डायरेक्ट डोंगर चढायला लागायचं. पण डोंगरावरच आहे, आपली गाडीच डोंगरावर आहे. हर्षद असा डाराडोर घोरतोय माहिती का आता. अरे बाप एवढा जोरात घोरतोय. मी व्हिडिओ पण घेऊन ठेवलेला आहे. तो उठल्यावर काय म्हणतो, मी कुठं करत होतो. आता त्याला हा व्हिडिओ दाखवल. गाडीतच बसलेलो होतो, पण वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे ना की आमचा मोह आवरला नाही, म्हणून आम्ही पण आता गाडीच्या खाली उतरलोय. तुला जर इथं सोडलं तर तू संभाजीनगरला येशील का? येईल ना. कसं येशील? जो पण रस्त्यावर असं माणूस वगैरे कोणाला दिसला ना तर मी त्याला मदत मागल, किंवा मग असं चालत 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 बघल घर वीर शोधल. हे बघा आता हे अशी माणसं वगैरे राहतात ना, तर त्यांना रस्ता विचारत जाईल. हे बघा इथं मावशी द्या, त्यांना मदत मागल. संभाजीनगरला जायचंय मावशी. हा रस्ता कोणता आहे, मग ते रस्ता तर सांगतीलच मला, मी त्या रस्त्याने येऊन जाईल. आता आलोय आम्ही घरी. घरी येऊन मी सर्वात आधी ड्रेस चेंज केला आणि आता आहे ना मला तर खूप जास्त झोप येते. गाडी तर ऋषीने चालवली, पण ऋषी सोडून आम्ही बाकीचे सर्व थकलेलोय.
हर्षदची पण हालत टाईट झालेली. जेव्हापासून त्याला लागलं ना तेव्हापासून तो झोपतोय, उठतोय, रडतोय, खातोय, पितोय. त्याचं तर वेगळीच कंडिशन झालेली. आता वेळ झालेली आहे आपला व्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. Come one in a dozen, the other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest